हॅलो फ्रेंड्स, व्ही जी ऑडिओजमध्ये मी वैशाली तुमचं स्वागत करते आणि तुमच्यासाठी घेऊन आली आहे ट्रू ब्युटी ऑफ लव्हचा पुढचा भाग. पुढच्या भागाला सुरुवात करण्याआधी आठवण करून देईन, सबस्क्राईब केलं नसेल माझ्या चॅनलला तर नक्की सबस्क्राईब करा. सुरुवात करूया ट्रू ब्युटी ऑफ लव्ह भाग 115. मीरा तिच्या घरी आली ते तिची बॅग घेऊन. हे पाहताच आई प्रश्न विचारू लागली, मीरा काय ग हे अशी अचानक आलीस? हो आले. ती काहीच न बोलता सरळ तिच्या बेडरूम मध्ये गेली. मीरा चहा घेणारीस का ग? नाही नकोय, माझं जरा डोकं दुखतंय, मी पडते थोडंसं. मीरा अशी म्हणाली तशी तिची आई बेडरूम मध्ये आली. अगं काय होतंय नक्की तुला, बरी आहेस ना? आणि काय ग शंतनू कसा आहे? हो बराच असेल. बराच असेल म्हणजे काय? तुला माहित नाही का तो कसा आहे? आई हसली. नाही, कारण तो मलेशियाला गेलाय. ओ अच्छा, म्हणून आली आहेस होय. अच्छा मग तसं सांग की. बर चल मग, आज तू आली आहेस तर जेवणात आज तुझ्या आवडीचे भजी बनवते. आई तिची ती बडबड करत निघून गेली, पण मीराचं त्याकडे काही लक्षच नव्हतं. तिच्या डोक्यात शंतनूचं असं मीडियासमोर सांगणं तेच वारंवार येत होतं. हल्ली सेलिना यांच्यासोबत तुमचं नाव जोडलं जात आहे, तर मग मीरा मॅमचं काय? तुम्ही त्यांना डिवोर्स देणार आहात का? कोणाच्या तरी प्रश्नाला उत्तर देत असताना त्यानं पहिल्यांदाच मौन सोडलेलं. हो, आता जास्त वेळ तुम्हाला वाट पाहायला लावणार नाही, लवकरच काय ते तुमच्या समोर येईल. त्याचं हे इनडायरेक्ट बोलणं, ज्याचे खरं तर अनेक अर्थ निघू शकत होते, पण तो अर्थ काढणारा कोणत्या दृष्टीने काढणार होता त्यावरती ते डिपेंड होतं. त्याला माझा इतका कंटाळा आला होता का की आधी माझ्याशी त्याला बोलावंही वाटलं नाही. मग मी आधीच म्हणत होते वेगळा हो, तर ते का नव्हतं चालत? तिचे विचार भलती सलतीकडे पळू लागलेले. मध्येच कोणीतरी पाठवलेलं सेलिना आणि त्याचे फोटो तिला आठवले की तिला खात्री वाटू लागायची. शंतनू बदलत होता आणि आता तर पक्काच बदललाय तो. आणि एवढ्या सगळ्या विचारांच्या गोंधळात तिला एक क्षणाला आठवलं की ती त्याच शंतनूच्या बाळाची आई होणार आहे. पण तिचा निर्णय पक्का झालेला. ती त्या बाळाला एकटंच वाढवण्याचं ठरवत होती. शंतनूला सोडणं एवढं सोपं होतं का तिच्यासाठी? तर अजिबात नव्हतं. मनाच्या खोल कोपऱ्यात तो अजूनही तितकाच रुतून होता की त्याच्यावर असणारं प्रेम ते कधीच विसरू शकत नव्हती. अर्थात तिलाही या सगळ्याचा त्रास होत होताच, पण बाळासाठी तिने घट्ट डोळे मिटून घेतले आणि त्याच्यासाठी खुश राहायचं असं अगदी मनावर दगड ठेवून मनाशी पक्क केलं. इकडे शंतनूला ते घर खायला उठत होतं. ऑफकोर्स तिच्या एकटीच्या असण्याने घराला घरपण होतं, हे तो चांगलंच जाणून होता. आता घरात 2-3 नोकर होते, पण त्याला तिच्या निघून जाण्याने प्रचंड हर्ट फील होत होतं. खूपदा मीराला भेटायला जावं असं मनात यायचं आणि तो उठून जायला निघायचा आणि पुन्हा बसायचा. एकदा तर कपडे बदलून तो तिच्या घरी जायला अगदी खाली मेन डोअर पर्यंत आला, पण पुन्हा त्याच्याच मनाने त्याला रोखलं. तिला कंटाळा आलाय, ती सोडून गेली. मला वाटायचं सगळे बदलतील, पण मीरा नाही बदलणार. ॲटलिस्ट ती कधीच सोडून नाही जाणार मला, पण तिनंही तेच केलं. मला मान्य आहे मी चुकलो. मी तिला आधी कल्पना द्यायला हवी होती, पण नाही जमलं यार. असं वाटतंय का गेलो मी तिकडं मलेशियाला. एकदा मला विचारायचं की तरी मी असं का बोललो. पण नकोय ना, तिलाच नकोय हे नातं. इतकं ओझं झालोय ना मी तिच्यासाठी. म्हणून तर हल्ली सारखंच तोंडून येत होतं तिच्या की वेगळा हो. तिलाच वेगळं व्हायचं होतं, सांगायचं ना मग मला. मी जबरदस्ती कधीच केली नसती. मी इथे वेड्यासारखा तिला भेटायच्या ओढीने घरी आलो आणि तिने तर मलाच सरप्राईज केलंय. त्याचं ही मन सैरभैर झालेलं. मीरा आजूबाजूला नाही ही गोष्ट त्याच्या मनाला एक्सेप्ट होत नव्हती. तो मनात चाललेल्या गुंतागुंतीच्या विचारात गुरफटत चाललेला आणि एवढ्यात त्याला सिद्धार्थचा फोन येऊ लागला. त्याला खरं तर त्याचाही फोन उचलावा वाटत नव्हता, पण ही बातमी त्याला सुद्धा कळली असणार या विचाराने त्याने तो कॉल उचलला. हॅलो शंतनू, काय हे सगळं मीडियामध्ये काय येतंय तुमच्याबद्दल? तू तिला डिवोर्स का देतोयस? हे खोटं आहे ना शंतनू, सांग ना तू तरी यार. शंतनूने फोन उचलताच सिद्धार्थ बोलू लागलेला. सिद्ध यार, माझा तो हेतू नव्हता.
मी त्या व्यक्तीला समोर आणू इच्छित होतो जी आम्हाला वेगळं करू पाहते, पण एवढाही धीर नव्हता ना तिला. गेली लगेच निघून तिच्या घरी. तिचा तेवढाही विश्वास नाही राहिलाय माझ्यावर. काय सांगतोयस? ती गेली म्हणजे? अरे पण आधी एकदा तिच्याशी बोलायचं होतंस. यार गेले 2-3 दिवस मी जरा जास्त बिझी होतो, नाही जमलं तिच्याशी बोलायला. घरी येऊन तिच्याशीच आधी बोलणार होतो, पण त्याआधीच ती. अरे पण आता पाहिलंस का, तू सगळीकडे तेच सुरू आहे. ब्रेकिंग न्यूज केली आहे मीडियाने. ती घरातून तिच्या बॅग घेऊन जाते हे सुद्धा फोटो येतात. म्हणजे तुझ्या लक्षात येतंय का? म्हणजे कोणाला तरी इतकी खात्री होती की ती तुला सोडून जाणार आहे. तेच तर मला तिला सांगायचं होतं की कोणीतरी मुद्दाम करत आहे. समोरासमोर बोलायचं होतं मला तिच्याशी. फोनवर नव्हतो बोलू शकत या गोष्टी यार तिला. अरे मग जाऊन भेटलास की नाही तू तिला? तिला सांग ना जाऊन समजावून. नाही यार सिद, मला आता काही सांगायचंच नाहीये तिला. आय नो, तिला काही ऐकूनही घ्यायचं नाहीये. ती विचित्र वागू लागलीये हल्ली. अरे पण मग काय तू असंच सोडणारेस का तिला? हे बघ सिद्धार्थ, मला तिला सोडायचं नाहीये. माझं प्रेम आहे यार तिच्यावर, पण तिलाच मी नकोय. मग तू सांग मी काय करू? काय हे काय बोलतोयस तू? हे शक्यच नाही शंतनू. तुलाही माहिती आहे ना तिचं तुझ्यावर किती प्रेम आहे. मग असं बोलूच कसं शकतोस तू? हो, कारण ती माझ्यासाठी चिठ्ठी सोडून गेली आहे सिद, की तिच्या सही सहित दिवस पेपर लवकरच माझ्यापर्यंत पोहोचवणार असल्याचं सांगणारी. काय काय बोलतोयस? मी खरं तेच बोलतोय सिद. हवं तर तिनं माझ्यासाठी ठेवून गेलेला चिठ्ठीचा फोटो पाठवतो तुला, मग तुला खरं वाटेल. काय माहित तिला एवढा कसला माझा राग येत होता हल्ली. मला नाही माहित. त्यात हल्ली सगळ्याच गोष्टी माझ्याबरोबर शेअर सुद्धा करत नव्हती ती. आणि मलेशियाला जाण्या अगोदर ही असंच काहीतरी बोलली होती मला की तुला हवं असेल तर वेगळा होऊ शकतोस म्हणून. आता तू सांग याचा अर्थ काय? अरे यार शंतनू, बोलून घ्या ना तुम्ही दोघं. संवाद साधला तर प्रॉब्लेम सॉल्व्ह होतील ना. हल्ली तो तरी कुठे होता आमच्यात? कोणाची नजर लागली यार कळतच नाहीये. उद्या ऑफिसला आल्यावर मी तिच्याशी बोलतो. पण शंतनू, मला असं वाटतं माझ्यापेक्षा तू बोललास तर जास्त बरं होईल. प्लीज यार, हे असं मला बघून हर्ट होतंय. तुम्ही तर काय फील करत असाल आय वोंट इमॅजिन. माझं तर लक्ष कुठंच लागत नाहीये. मी करायला गेलो एक आणि झालंय एक. ती व्यक्ती फक्त समोर यायला हवी. ओके, काळजी घे. बरं, मला श्रीहा जेवायला बोलवते. बोलतो नंतर, बाय. म्हणत सिद्धने फोन ठेवला आणि शंतनू अस्वस्थ होत पुन्हा सोफ्यावर बसला. मीरे, अगं तू कधी आलीस? आणि हे काय एवढ्या बॅगा घेऊन आलीस? काय प्लॅन काय आहे तुझा? स्वरा गमतीने विचारत होती. दी, मी कायमची आले. मीरा एकदम बोलून रिकामी झाली. काय काय बोललीस तू मीरा? तू ठीक तर आहेस ना? स्वरा एकदम झटका लागल्यासारखी तिच्या जवळ बसत तिला विचारू लागली. हो, मी शंतनूला डिवोर्स देणार आहे. मीरा, काय बोलतेस तू हे? म्हणजे ते सगळं व्हायरल होतंय हे खरं आहे? मला वाटलं असेल काहीतरी पब्लिक स्टंट, आणि हे मीडियावाले थोडेच शहाणे असतात. पण काय झालंय काय नक्की? आणि आई बाबांना माहितीये का? त्या दोघांना काही बोलले नाहीये मी अजून, पण माझा निर्णय झालाय दी. तुला यासाठी सांगते की थोडे दिवस माझं घर घेईपर्यंत मी इथे राहीन. चालेल ना? हे मीरा, अगं हे काय विचारते आहेस? पण मुळात एवढं काय झालंय तुम्हाला डिवोर्स घ्यायला? अगं मीडियामध्ये काहीही उठवतात ते सगळं थोडीच खरं असतं. शंतनू कसा आहे तुला माहिती आहे ना? तू बदललाय दी, ती रडवेली होऊन बोलली. कदाचित तसं काही नसेल ही. दी प्लीज, माझा निर्णय झालाय. तू काही सांगितलं तरी माझा निर्णय बदलणार नाहीये. सो प्लीज मला काही सांगू नकोस. त्याचा काहीही फायदा होणार नाही. अरे यार, नाही म्हणजे मीरा, कसं सांगू? तुला वाटेल कदाचित की मी तुला सपोर्ट करत नाहीये, पण असं नाहीये ग. मुळात माझ्या बाबतीत जे झालं ते तुझ्या बाबतीत नको व्हायला असं मला मनापासून वाटतं. मीरा, आई बाबा हर्ट होतील ग खूप. स्वरा तिला पोट तिडकीने समजावत होती. मग आता काय करू मी? त्यांना चांगलं वाटावं म्हणून जबरदस्तीने ते नातं निभावू का? मी फक्त एवढंच सांगते की तू एकदा विचार कर. काय मला असं कोणी समजावणारं नव्हतं मीरा. निदान तुझी मोठी बहीण म्हणून काळजी आणि प्रेमाने सांगते ग. ती डोळ्यात पाणी भरून बोलली. सोड दी, माझा निर्णय झालाय. चल, भूक लागलीये मला.
म्हणत मीरा डोळ्यातलं पाणी तसंच डोळ्यात अडवत उठली आणि रूम बाहेर निघाली. स्वरालाही तिला काय समजवावं हाच प्रश्न पडलेला. ती मात्र एकदा शंतनूला जाऊन भेटायचा विचार करत होती. इकडं शंतनूच्या आईलाही ही गोष्ट कळाली होती आणि तीही शॉक झालेली. दोघांच्यात इतकं छान रिलेशन होतं की बस. तिनंही ते पाहिलेलं आणि तिलाही काळजीने घेरलेलंच. शंतनूला फोन करून बोलणं तर अयोग्यच होतं. तो तिच्याशी नीट बोलला तरी असता का तेही काही सांगता आलं नसतं. मग मात्र ती उद्याच मीराला भेटायचं ठरवत होती. मीरा जेवायला बाहेर आली आणि एवढ्यात बाबाही बाहेरून आले. मीरा, हे काय ऐकतोय मी? आता प्रतापचाही फोन येऊन गेला. आत पाऊल ठेवताच बाबांनी नेमका विषय काढला. काय हो, काय झालं? आईनं विचारलं. अगं शंतनू डिवोर्स देतोय हिला. काय? अरे बाप रे मीरा, काय ग हे? कधीची आली आहे? एका शब्दाने बोलली नाही मला. आई म्हणाली. तो नाही, मी देते त्याला डिवोर्स. मीरा तटस्थपणे म्हणाली. अगं काय बोलतेस मीरा? मीरा, हा दिवस दाखवण्यासाठी त्याच्याशी लग्न केलं होतंस का तू? बाबांचा आवाज वाढलेला पाहून स्वरा पटकन बाहेर आली. बाबा थोडं शांततेने घ्या म्हणत स्वरामध्ये पडली. तसे बाबा मात्र तिच्यावरच चिडले. तू तर ना मध्ये काही बोलूच नको स्वरा. तीही तुझ्या पावलावर पाऊल टाकून पुढे जात आहे. कोणाला काही बोलायचं राहिलंच नाहीये. बाबा प्लीज, स्वरा दिला काही बोलू नका. तिचा यामध्ये काहीही दोष नाहीये. जो काही निर्णय घेतलाय तो मी घेतलाय. मग तिला का बोलत आहात? मीरा, अगं का पण? काही झालंय का तुमच्यात? आईनं विचारलं. मला ह्या सगळ्या गोष्टी तुमच्या समोर नाही बोलायच्या आहेत. प्लीज समजून घ्या. आणि दीला यासाठी तुम्ही जबाबदार धरणार असाल तर मला नाईलाजानं हे घर सोडावं लागेल. स्वरा, अगं समजाव ना तिला. काय आणि कशी बोलते ही? आई म्हणाली. आई, मी बोलते तिच्याशी. थोडा वेळ देऊया ना तिला. कदाचित भावनेच्या भरात असा निर्णय घेत असेल. आपण सगळे समजावू ना तिला, स्वरा म्हणत होती. तुझ्या वेळेसही तुला थोडा वेळ देऊ असं बोललेली मीरा. पण काय झालं? केलास का दुसऱ्या लग्नाचा विचार कधी? बाबा म्हणाले. बाबा, या विषयावर आपण नंतर बोलू. सध्या शांत व्हा ना. जेवून घेऊया आधी, मग बोलू यावर. अगं अशी बातमी ऐकून घरच्या खाली घास तरी उतरेल का ग स्वरा? आई म्हणाली. अगं आई, माहितीये मला, पण हो, मला भूक लागलीये. काय बनवले? बाळासाठी म्हणून मीरा सरळ डायनिंग टेबलवर आणून ठेवलेल्या भांड्यातून तिची प्लेट वाढून घेऊ लागली. तिने ती बातमी सुद्धा घरच्यांना सांगायचं टाळलेलं, कारण ते सांगितलं असतं तर मग तर त्यांनी नक्कीच तिला समजावायचा ठेका घेतला असता, जे तिला नको होतं. काही दिवसात ती लगेचच तिच्यासाठी रेंटवर रूम पाहणार होती. तिचं सगळंच ठरलेलं. आई, बाबा आणि स्वराही तिला असं पाहून आश्चर्यचकित झालेले. तिला काहीच त्रास होत नव्हता का त्रास होत नसल्याचं ती जणू दाखवत होती हेच कळत नव्हतं त्यांना. आजचा पार्ट इथंच संपलाय. बघूया. सगळा गुंता निर्माण झालाय. मीराला वाटतंय की शंतनूला ती नकोय आणि शंतनूला वाटतंय की मीराला तो नकोय, आणि म्हणून ते दोघं डिवोर्सची तयारी करतायत, जरी मीरा प्रेग्नेंट आहे. बघूया आता हा गोंता कसा सुटतोय. जाणून घेण्यासाठी ऐकत राहा ट्रू ब्युटी ऑफ लव्ह. कथा आवडत असेल तर लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर